आणि पश्चिम बंगालच्या निकालाचं विश्लेषण करताना 9 मुद्दे प्रामुख्याने समोर येतात। पश्चिम बंगालमध्ये भगवा राज कसं उतरलं त्याची ही इनसाइड स्टोरी आहे। पहिला फॅक्टर आपण पाहूया, रिव्हर्स पोलरायझेशन। तर पहिला फॅक्टर आहे रिव्हर्स पोलरायझेशन। भाजपने ममता बॅनर्जी सरकारवरती अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा आरोप करून पश्चिम बंगालमधल्या हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून टीएमसीनं स्वतःला बंगाली अस्मितेचा रक्षक म्हणून सादर केलं आणि ज्यामुळे काही ठिकाणी ध्रुवीकरणाचा पॅटर्न बदलला। त्याशिवाय बांगलादेशींची घुसखोरी, एसआयआर प्रक्रिया, हिंसाचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर होता। दुसरा फॅक्टर आहे प्रस्थापित विरोधी लाट अर्थात अँटी इन्कम्बन्सी। ममता बॅनर्जी 3 वेळा मुख्यमंत्री होत्या। ममता सरकार विरोधात भाजपनं जंगल राज असा प्रचार केला। भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था हे मुद्दे घेऊन भाजपनं जोरदार प्रचार केला। राज्याचा विकास करण्यात ममता बॅनर्जी सबशेल अपयशी ठरल्याचं भाजपनं अधोरेखित केलं। तिसरा फॅक्टर आहे वोटर मूवमेंट प्लॅन। बंगालच्या बाहेर राहणाऱ्या 15 ते 12% मतदारांच्या मतांकडे भाजपनं विशेष लक्ष दिलं। सरासरी 5 ते 60% मतांची टक्केवारी वाढण्याचं भाजपचं लक्ष होतं आणि त्यासाठी बंगालच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलं। हाच प्रयोग बिहारमध्येही करण्यात आलेला होता। चौथा फॅक्टर आहे भाजपचं मायक्रो मॅनेजमेंट, ज्याची खूप जास्त चर्चा झाली। भाजपनं देशभरातील विविध राज्यातल्या 10,000हून अधिक कार्यकर्त्यांची फौजच पश्चिम बंगालमध्ये उतरवली। प्रत्येक मतदारसंघात किमान 30 ते 40 इतर राज्यातील कार्यकर्त्यांची तैनाती करण्यात आली। 45 ते 50 दिवसांचा हा एक मोठा टास्क होता। पाचवा फॅक्टर आहे बंगाली अस्मिता, स्थानिक अस्मिता। बंगाली अस्मिता या मुद्द्यांचा ममता बॅनर्जींना लाभ मिळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यापासून भाजप नेतृत्व दूर राहिलं आणि त्यासाठी त्यांनी ममतांविरोधात स्थानिक भाजप नेत्यांना मोठं केलं। मोठी वक्तव्य, आरोप हे स्थानिक भाजप नेत्यांनी केले। त्याचसोबत मोदींनी खरेदी केलेली झालमुरी, मच्छी किंवा स्थानिक खेळाडूंसह खेळलेला फुटबॉल अशा मुद्द्यांतून भाजपनं स्थानिक अस्मितेला फुंकर घातली। सहावा फॅक्टर महत्त्वाचा ठरला तो म्हणजे सुरक्षा। पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत हे वारंवार मतदारांवर बिंबवलं गेलं। मतदानासाठी शहरी मतदारांनी बिनधास्त बाहेर यावं यासाठी केंद्रीय दलांची पथकं तैनात केली। मतदान झाल्यावरही केंद्रीय दलांची पथकं तिथेच तळ ठोकून राहिली आणि त्यामुळे आम्हीच भयमुक्त वातावरणात निवडणुका घेऊन दाखवल्या असा छुपा प्रचार भाजपला करता आला। सातवा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरला तो म्हणजे महिला शक्ती, महिला मतदार। महिलांसाठी विविध राज्यात सुरू असलेल्या योजनांचा जोरदार प्रचार पश्चिम बंगालमध्ये केला गेला। महिला सुरक्षेला टॉप अजेंडा बनवण्यात आलं। आरजीकार पीडित परिवारातील एकाला उमेदवारी देऊन महिला सन्मानाचा संदेश दिला गेला। तर फॅक्टर 8वा असा होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद। या निवडणुकांसाठी संघानं ताकद पणाला लावली। तब्बल 2 लाखाहून अधिक बैठका घेतल्या। सरकारी कर्मचारी, डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या परिवारांना हिंदुत्वाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले। ग्रामीण भागात संघानं मोठ्या प्रमाणात कार्य केलं। तर 9वा फॅक्टर महत्त्वाचा ठरला तो म्हणजे भद्रलोकचा विश्वास। समाजातील व्हाईट कॉलर अशी ओळख असलेल्या भद्रलोकचं समर्थन मिळवण्यात यावेळी भाजपला यश आलं। भाजप अध्यक्ष नितीन नवीन हे भद्रलोकचे प्रतिनिधी म्हणून समोर आले। कुर्ता, बंगाली धोतर, जॅकेट परिधान करून त्यांनी भद्रलोकला साद घातली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला।